कसं आहे की तुम्ही जे तिथे जे प्रश्न विचारणार होता ते प्रश्न मला विचारा, त्याच्यावर मी उत्तर देतो. मला आपल्यातल्याच काही पत्रकारांकडून कळलं की सन्माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुखातून हरामखोर हा शब्द निघाला. मुळामध्ये मी पूर्ण संभाषण ऐकलं नाही, त्यामुळे नेमकं ते कोणाच्या बाबतीत बोलले, त्यांना सरकारच्या बाबतीत म्हणायचं होतं किंवा कोणत्या व्यक्ती विशेषच्या बाबतीत म्हणायचं होतं, यावर विशेष प्रकाश तेच टाकू शकतील. पण आज सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं सरकारने हे मान्य केलं की दिशा सालियन प्रकरणात सुशांत सिंग राजपूत असेल, त्याच्यानंतर रिया चक्रवर्ती जिचे प्रवक्ते म्हणून उद्धव ठाकरे गटाचे नेते सकाळ दुपार संध्याकाळ तिची बाजू घेत होते, हे सगळ्या गोष्टी एकमेकांशी लिंक आहेत. तर त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र सरकारची जी SIT दिशा सालियनची चौकशी करते ती चौकशी करेल असं सरकारनं जाहीर केलं. तेव्हा मला अनेक पत्रकारांनी विचारलं की सरकारनं पुन्हा सुशांत सिंग राजपूत प्रकरणात चौकशी होईल तर त्याच्यामुळे हरामखोर म्हणाले का? तर माझं स्पष्ट उत्तर होतं ते त्यांनाच जाऊन विचारा. पण आज सभागृहामध्ये ही घडलेली घटना आहे, हे सत्य. नाही, आज मी स्वतः हा विषय सभागृहात मांडला. सरकारनं उत्तर दिलं की सुशांत सिंग राजपूतला पण न्याय मिळाला पाहिजे. सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट दिलाय. सीबीआयला क्लोजर रिपोर्ट का द्यावा लागला? 68 दिवसात उद्धव ठाकरे सरकारनं रातोरात त्या सुशांत सिंग राजपूतच्या घरातलं फर्निचर बदललं. म्हणजे कोविडच्या काळात लोक रस्त्यावर येत नव्हती, पूर्ण घराला रंगरंगोटी केली, कडी कुलप दारं खिडक्या सगळं बदललं. बिहारचे पोलीसवाले आले, त्यांना चौकशी करू दिली नाही का? कोण होते ते? त्यांनी चौकशी केली असती तर कोण अडचणीत आलं असतं? म्हणजे एवढं सगळं होत असताना एक गोष्ट स्पष्ट होते की त्यावेळेचं उद्धव ठाकरे सरकार याची पारदर्शी चौकशी होऊ नये अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो. ते घाबरत होते हेही दिसून येतं. ज्यांनी कर नाही त्याला डर कशाला? पण त्यांची ही भीती, त्या सरकारची भीती ही स्पष्ट दिसत होती आणि याच्यातून हे स्पष्ट होतं ते कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत होते. तर त्याच्यामुळे सभागृहाच्या पायऱ्या चढताना त्यांनी उच्चारण केलेला शब्द हा कोणाच्या बाबतीत होता? महाराष्ट्र सरकारच्या बाबतीत होता, कुठल्या व्यक्ती विशेषच्या बाबतीत होता, किंवा बाकी कोणतं संभाषण सुरू होतं त्या बाबतीत होतं ते मला माहीत नाही. पण जर त्यांचा त्रागा झाला असेल तर त्राग्याचं कारण हे मी स्पष्टपणे सांगू शकतो की महाराष्ट्र सरकार पारदर्शी चौकशी करतंय, कदाचित ते त्यांना रुचलं नसावं. आता दिशा सालियनचे वडील स्वतः म्हणतात की त्यांच्या मुलीची आत्महत्या नाही हत्या आहे. त्यामुळे दिशा सालियनच्या वडिलांचं, म्हणजे मुलीचे वडील आहेत ज्यांनी स्वतःची मुलगी गमावली आहे, आपण त्यांच्या भावभावनांना आपण न्याय दिला पाहिजे. आणि आता त्यांचा वकील असं म्हणत असेल तर स्वाभाविकपणे त्याही गोष्टीची गंभीर दखल घेतली पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारनं स्थापित केलेली SIT जी चौकशी करते ती आता केवळ दिशा सालियन नाही तर सुशांत सिंग राजपूत, रिया चक्रवर्ती आणि त्यावेळेचे उद्धव ठाकरे गटाचे सरकारचे नेते जे रिया चक्रवर्ती आणि संपूर्ण विषयाला कव्हरअप करत होते, तिचे समर्थक म्हणून, तिचे प्रवक्ते म्हणून उभे राहत होते, त्याची देखील सरकार चौकशी करेल. नाही, या बाबतीमध्ये आपले सांस्कृतिक कार्यमंत्री अधिक विस्तारानं बोलू शकतील. पण ही गोष्ट खरी आहे की
जर इतर राज्यांमध्ये काय स्थिती आहे आपल्याला त्याची माहिती घ्यावी लागेल. पण भविष्यामध्ये असं नाही की जे सेन्सॉर बोर्ड आहे त्याच्यामध्ये मराठी माणसं नसतात, तिथेही मराठी माणसं असतात. तो कॉमन एक बोर्ड आहे. पण अशाही प्रकारची रचना करता येऊ शकते का ते आपण प्रशासनाकडून समजून घेतलं पाहिजे. आणि तशी रचना झाली तर आपल्या मराठी रंगभूमीला, मराठी चित्रपटसृष्टीला, मराठी सिरियल्सला चांगले दिवस येतील. त्यामुळे त्यांनी सुचवलेली कल्पना चांगली आहे. मी स्वतः ही कल्पना सरकारनं राबवावी यासाठी पाठपुरावा करेन. हा? नाही, आपण दिशा सालियन प्रकरणाला आपण गंभीरतेने घेतलेलं आहे. तिच्या वडिलांच्या जी काय त्यांनी भावना मांडले त्याला गंभीरतेने घेतलंय. महाराष्ट्राचं सरकार कोण किती मोठा नेता आहे, कोण किती मोठा माणूस आहे पाहणार नाही. सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन या दोघांच्याही परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे. जे उद्धव ठाकरे सरकारनं त्या परिवाराला न्याय मिळू दिला नाही, त्यांच्यावर अन्याय केला, ती अन्यायाची भूमिका आमची राहणार नाही. आम्ही न्याय देऊ आणि ज्या कुठल्या बड्या नेत्याला वाचवण्याचा प्रयत्न केला त्या नेत्याला गजाच्या आत टाकू. नाही, एसआयटी चौकशी करते. एसआयटी त्या बाबतीमध्ये निश्चितपणे चौकशी करेल आणि त्यांच्याकडे तसे काही पुरावे असतील आणि त्यांनी दिले तर सरकार कोणाबद्दल आरोप करतात हे न पाहता त्या आरोपातून तथ्य चेक करून बघेल. जर 68 दिवसात उद्धव ठाकरे सरकारनं या प्रकरणातले पुरावे नष्ट केले नसते, मनापासून प्रामाणिकपणे पारदर्शी कुणाला वाचवण्याचा प्रयत्न नसता केला, पारदर्शी चौकशी केली असती तर दिशा सालियनला पण आणि सुशांत सिंग राजपूतला पण निश्चितपणे न्याय मिळाला असता.